नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय. राज्यातील तब्बल 4716 बायोगॅस संयंत्रांसाठी कोटींचे अनुदान मंजूर झाले आहे. तर किती निधी कोणाला मिळणार, कसा मिळणार आणि DBTने थेट खात्यात कधी येणार, ही सर्व माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर GRची मूलभूत माहिती पाहूया. तर दिनांक 27 फेब्रुवारी 2026 ही योजना आहे नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम म्हणजे NNBOMP. ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. तर किती निधी मंजूर झाला, तर केंद्र शासनाकडून सन 2023-24 साठी एकूण मंजूर निधी आहे 3,31,42,650 रुपये. यापैकी वितरणासाठी मंजूर रक्कम आहे रुपये 3,29,09,850 आणि यापूर्वी वितरित 2,86,88,950 आणि आता अतिरिक्त वितरित रुपये 3.29 कोटी. तर हा निधी PFMS प्रणालीद्वारे DBTने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर निधी कुठून व कसा दिला जाणार, तर निधी ICICI बँकेच्या राज्यस्तरीय खात्यावर उपलब्ध PFMS प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आणि DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने. तर किती बायोगॅस संयंत्रांची उद्दिष्ट, तर केंद्र शासनाने 2023-24 साठी राज्यासाठी मंजूर उद्दिष्ट 5,000 बायोगॅस संयंत्र आणि प्रत्यक्ष जिल्हानिहाय वाटप 4,716 संयंत्र. तर जिल्हानिहाय मोठे वाटप पाहूया. तर जसं उदाहरण सर्वाधिक लाभ मिळणारे जिल्हे: कोल्हापूर 1,012 संयंत्र, पुणे 500 संयंत्र, अहमदनगर 401 संयंत्र, लातूर 480 संयंत्र आणि सातारा 250 संयंत्र. नंतर अनुदान दर काय आहे, तर GRनुसार अनुदानाचे दर हे सर्वसाधारण प्रवर्ग रुपये 14,350 प्रति संयंत्र, नंतर SC आणि ST प्रवर्ग रुपये 22,000 प्रति संयंत्र, नंतर शौचालय जोडणी व स्लरी फिल्टर युनिट रुपये 1,600 आणि टर्न की वर्कर फी रुपये 3,000. नंतर महत्त्वाच्या अटी, तर दुबार लाभार्थी नसावा, बँक खाते तपशील व आधार क्रमांक बरोबर असावा, कोणतीही तक्रार आल्यास जबाबदारी संबंधित कृषी विकास अधिकारी यांची. नंतर एप्रिल 2026 पर्यंत महालेखाकारांना UC सादर करणे आवश्यक. UC म्हणजे उपयोगिता प्रमाणपत्र. नंतर मार्च 2026 पर्यंत क्लिअरन्स सर्टिफिकेट शासनास पाठवणे बंधनकारक. तर महत्त्वाची सूचना पाहूया. तर ही योजना 100% केंद्र पुरस्कृत आहे. 20 कलमी कार्यक्रमांतर्गत समाविष्ट आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात थेट DBTद्वारे पैसे जमा होणार आहेत. तर मित्रांनो, हा शासन निर्णय बायोगॅस व सेंद्रिय खतासाठी मोठा निर्णय आहे. जर तुमच्या जिल्ह्यात उद्दिष्ट पूर्ण झाले असेल तर लवकरच अनुदान थेट खात्यात जमा होईल. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाचे GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.